आज जरा उशीरच झाला निघायला. आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. कितीतरी महिन्यांपासून पाठपुरावा करत करत आज कुठे घरकुलांना मंजुरी मिळाली. सगळे खूप खुश होणार. पण आता खरं आणखी अवघड काम आहे. 25 पैकी फक्त 5च घरकुलांना मंजुरी मिळालीये. त्यांचं वाटप करायचं कसं हा प्रश्नच आहे. तर आज या ठिकाणी आलेल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो आणि आपल्या गावच्या सरपंच सलमाताई यांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या सभेची सूत्र हातात घ्यावी. धन्यवाद भाऊसाहेब. आता जास्त उशीर न करता आपण थेटच मुद्द्यावर येऊ. इतक्या महिन्यांपासून आपण करत आलेल्या प्रयत्नांना यश मिळालं आहे आणि आपल्या गावाला 5 घरकुल मंजूर झाले आहेत. 5च घरकुल संमत झाले आहेत. त्यामुळे सगळ्यांना काही देता येणार नाही. तर ज्यांनी सगळी कागदपत्र जमा करून फॉर्म पूर्ण केला होता त्यांनी हात वर करा बरं. त्यातून आपण ठरवू कुणाला. ऐका, यावेळच्या मासिक सभेत सगळ्या सदस्यांनी मिळून ठरवलं आहे की आपल्या गावात ज्या विधवा, खूप गरीब आणि निराधार बायका आहेत त्यांनाच ही घरं मिळायला पाहिजे. त्यामुळे अशा गरजू बायका कोण आहेत त्यांनीच हात वर करा. शांत व्हा. मंजूर झालेली 5 घरकुलं आपल्यासाठीच आहेत आणि आपल्यालाच मिळणार आहेत. पण ही जबाबदारी मी तुमच्यावर टाकतीये. तुम्ही एकमेकींशी बोला आणि ठरवा की आपल्यापैकी खरंच सर्वात जास्त गरजू आणि निराधार कोण आहे ते. मला माहितीये हे अवघड काम आहे आणि आपल्याला सगळ्यांनाच घरकुलाची गरज आहे. पण ते कुणाला मिळेल हे सुद्धा तुम्हालाच ठरवावं लागेल. तुम्ही 9 जणी शेजारच्या खोलीत जा आणि तुमचा निर्णय झाला की कळवा. सरपंच ताई, आम्ही ह्या 5 जणींना निवडलंय. अरे वा, ठरलं सुद्धा. पण तुम्ही कसं ठरवलं घर कुणाला मिळायला हवं ते? काय नाही मॅडम, घर तर सगळ्यांनाच पाहिजे आहे. पण ह्या 5 जणींची गोष्ट जरा कठीण आहे. त्यांना कुणीच आधार नाही. या रेखाचा नवरा आताच कोरोनामध्ये गेला आणि 3 पोरं पोसायची आहे तिला एकटी. या सुमीचं पण असंच आहे. मग आम्हीच ठरवलं आमच्यातल्या कुणाला घर मिळालं पाहिजे. बाकीच्यांना नंतर बी मिळत, पण ह्यांना आता जास्त गरज आहे. अरे वा, अभिनंदन भाऊसाहेब. जरा ही नावं वाचा बरं आणि नोंद करून घ्या. असं काहीतरी करायचं म्हटलं की मोठं अवघडच काम. पण आपण लीडर म्हणून हे लोकांच्या हातात सोपवणं गरजेचं असतं. म्हणजे कसं की कुठलाच आड पडदा उरत नाही. सगळ्यांनी मिळून निर्णय घेतले की कारभार नेटका आणि पारदर्शक होतो. मी हे माझ्या गावात करून पाहिलंय. तुम्हीही करून बघा.